Thank you very much, Dr. Shyam Patil sir. Yes, match on होता है. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. आलाय त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. या बॉलरचे गेला अजून एक चांगला फटका. गॅप शोधली त्या ठिकाणी. पाठलाग करतात बॉलचा, मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. आणि त्यानंतर मात्र बॉल सरळ डीप कव्हर सीमारेषे बाहेर झाला होता. हा दुसरा चौकार खंडू पाटीलच्या बॅट मधून येतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉलला पुढे ठेवलं होतं, संपर्क आवत असं नाहीये. फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप केला गेला. मिळेल सिंगल. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच आपण पाहतोय. गावदेवी चौदरपाडा विपक्ष शिवनेरी स्पोर्ट आमने या दोन टीम मध्ये काल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने संपूर्ण दिवस गाजवला. चांगला परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. अतिशय चांगला बॉल. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज राजेशला आपण पाहतोय. राजेंद्र यस चांगलं कमबॅक. महत्वाची विकेट घेतली त्या ठिकाणी. विष्णूला बाद केला. नवीन फलंदाज सूर्यकांत बार्शी मैदानाच्या आतमध्ये येतोय. वेलकम वॉइस ऑफ दिवे उमेश पाटील यांचं शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत आहे. राजेंद्र पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क आवत असा नव्हता. शॉर्ट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र कमबॅक जे आहे भरपूर चांगलं गेलंय राजेंद्र या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी ओवली विपक्ष गुरुदत्त मानकोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. पहिली इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टॉस कंपल्सरी आहे. सो प्लीज दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. ऑन साइडला प्रहार झाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. खंडू पाटीलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं कमबॅक आपण पाहतोय. उर्वरित 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या गेल्या. गोलंदाज राजेंद्रच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर एखादा चांगला गोलंदाज कोण तर तोच एखाद दुसरा मोठा फटका लागल्यानंतर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय आणि ते कमबॅक मात्र राजेंद्रने करून दाखवलंय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन बॉलिंग ट्रॅकवर विलास येतोय. पाहूया विलास कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉईंटला डीप कव्हरला देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 विलास बॉलिंग ट्रॅकवर. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. समोर सूर्यकांत बारशी. या बॉलेचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं बॅकअप पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. विलास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलर्स देखील हलक्या हाताने टॅप केलाय बॉलला. कव्हर रिझन मधून बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतात. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. आपण पाहतोय ओमसाई 40+ क्रिकेट संघ पीसी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. षटकातील पुढचा बॉल समोर दिशेने मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अतिशय सुरेख. अजून एक गडी फेल. फलंदाज बाद. चौदा या धावसंख्येवर अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. दिनेश बाद झालाय. नवीन फलंदाज रमेश मैदानामध्ये येतोय. विलास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टीम गावदेवी चौदरपाडा. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस स्लोबरचा वापर, वेग परिवर्तन, अतिशय चांगली गोलंदाजी याआधी राजेंद्रचा षटक आणि त्यानंतर विलास देखील चांगली गोलंदाजी करतोय. ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी विलास या ठिकाणी दाखवत असताना या वेळेस ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 15. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त ना फक्त 4च धावा खर्च केल्यात. एक महत्त्वाची विकेट देखील घेतली विलासने. चांगली गोलंदाजी. या वेळेस हा बॉल डावी स्टिक सोडून बाहेर आलाय. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतरच्या मदतीने धावफलक 16 वर पोहोचलाय. गावदेवी ओबली टीमचे कॅप्टन आणि सोबतच गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद 17 धावा धावफलकावर आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचा विचार केला तर पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते आणि त्यानंतर अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. चांगली गोलंदाजी खास करून या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. फक्त 6 धावा खर्च केल्या. एक विकेट देखील घेतली आहे विलास या गोलंदाजाने. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर मनोज येतोय. पाहूया मनोज कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी तर चांगली गोलंदाजी केली आहे. मी तर म्हणेन पहिल्या 2 षटकामध्ये वार झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का? शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील फलंदाजी चांगली आहे, परंतु विष्णू खंडू हे चांगले महत्त्वाचे खेळाडू बाद झाले आहेत. जबाबदारी असेल सूर्यकांत आणि रमेश्वर. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर. परिणाम स्वरूप अपघात. रन आउटची विकेट. नवीन फलंदाज मनोहर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र मनोहरवर जबाबदारी जी आहे ना ती अधिक असेल. चांगला खेळाडू आहे. मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकाचा बॉल. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला. हा फटका चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. वेलकम किशोरजी पाटील, हार्दिक स्वागत आहे. चांगला फटका त्या ठिकाणी. रमेश जोशीच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलंय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मनोज पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय, परंतु 1 बाउन्सने चेंडू कलेक्ट केला जातोय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. सिंगल सोबत धावफलक 23 वर पोहोचलाय. मनोज पुन्हा एकदा. हरिभक्त पारायण सन्माननीय मधुकरजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. उद्योजक आमने
त्या दरम्यान अजून एक चांगला फटका, बॉल देखील निघून जातोय सीमा पार, 4 धावा, चौकार. याआधी आपण रमेशच्या बॅटमधून चौकार पाहिला आणि त्यानंतर मनोहर देखील 4च्या मदतीने अकाउंट ओपन करतोय. 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मनोज पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या बॉलचा राऊंड द लेग, त्रिफला उडवलाय, दांडी गुल, फलंदाज बाद. झाला होता मनोहर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु अराउंड द लेग त्रिफला उडवला गेलाय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपण पाहतोय मनोज या गोलंदाजाच्या माध्यमातून. 27 धावा धावफलकावर आहेत, 5 गडी बाद. षटक क्रमांक 3चा खेळ आपण पाहतोय. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि त्यानंतर शेवटचं षटक. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर यायचा आहे. आपण गुरुदत्त मानकोली आणि गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. फक्त ना फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे, त्यानंतर टॉस उडवला जाईल. 27 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा बॉल, मनोज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. देवीदास नवीन फलंदाज. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका चांगला आहे, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार, मिळतील 6 धावा, षटकार. नक्कीच क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला होता त्या ठिकाणी. चांगलं जज केलं असतं तर मात्र कॅच देखील झाली असती, परंतु तसं काही घडत नाहीये. अगदी मोजून मापून मारलेला हा फटका, षटकार आलाय. 6ने धावफलक पुढे सरकलाय. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर डबल 3, 33 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचं षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस भीमर. 1+6, 7 धावा. अर्थातच धावा झाल्या आहेत 34 आणि अजून एक बॉल बाकी आहे. यस भीमर बॉल आहे. फ्री हिट बॉल. अगदी मोफतच्या 7 धावा टीम शिवनेरी स्पोर्ट आमनेसाठी आलेले आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. या बॉलेस बॅटची कडा जरूर लागली आहे, परंतु फ्री हिट बॉल आहे, सुरक्षित आहे त्या ठिकाणी देवीदास. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. 34 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत, 5 गडी बाद. पंडित बॉलिंग ट्रॅकवर आलाय. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2025 ओम साई 40+ क्रिकेट संघ पिसे च्या माध्यमातून केलेले हे आयोजन. या स्पर्धेचं वैशिष्ट्य, या स्पर्धेमध्ये आपल्याला मातीची विकेट पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. पंडित बॉलिंग ट्रॅकवर, समोर रमेश.
अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर समजेल किती धावांचं लक्ष्य असेल सौदरपाडा टीम समोर. आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. देवीदासने चांगली कॉलिंग केली होती. तालमेल देखील चांगलं पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 36 धावा धावफलकावर आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. गोलंदाज पंडित ज्या शैलीने गोलंदाजी करतोय त्या शैलीवर थोडा आक्षेप आहे. कारण मित्र एक वेळ होती, एक काल होता ज्यावेळेस थ्रो गोलंदाजी चालायची, परंतु आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. थ्रो गोलंदाजी चालत नाहीये. तर या ठिकाणावरून आमचे तिसरे पंच नक्कीच तपासतील पंडित हा गोलंदाज 90 रोटेशनने गोलंदाजी करतोय का. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. 36 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल समोर रमेश जोशी. या बॉलर्स देखील आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा वाचू शकले नाहीये. 2 धावा मिळतात त्या ठिकाणी शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला. शेवटचं षटक आहे. अर्थातच जेवढ्या धावा येतील ना त्या मात्र प्लस असतील शिवनेरी स्पोर्ट आमने टीमसाठी. कारण या ठिकाणावर लक्ष तुम्हाला चांगलं उभं करावं लागेल. चौदरपाडा टीमकडे देखील फलंदाजी चांगली आहे. हे लक्षात घेऊन एक मोठं लक्ष उभं करणं महत्त्वाचं आहे. समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह केलंय. 2 धावा कंप्लीट आणि नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा. पंडितला मात्र थांबावं लागेल. यस, नो बॉलचा इशारा. 2 धावा पानंटीच्या देखील या ठिकाणी प्लस होतील आणि 2 धावा पलून काढल्या गेल्यात. .42 42 धावा झाल्या आहेत, ज्यामध्ये 2 पॅनल्टीच्या धावा देखील आम्ही प्लस केल्यात. उर्वरित षटक जे आहे ना ते फेकण्यासाठी नवीन गोलंदाज वापरावा लागेल. मी आधीच म्हटलं होतं 90 रोटेशनने गोलंदाजी करणं अनिवार्य आहे. कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालंय. मागच्या काही स्पर्धा पाहायच्या झाल्या तर त्यामध्ये देखील काही गोलंदाजांना थांबावं लागलं आणि त्याचं कारण म्हणजे थ्रो गोलंदाजी चालणार नाहीये. भाऊ पाटील सर तिसरे पंच त्या ठिकाणी सज्ज आहे, ज्यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय. तर पंडितचं उर्वरित षटक जे आहे ना ते कंप्लीट करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर फुलाजी येतोय. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 42 धावा धावफलकावर आहेत. फुलाजी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. थोडी मिसफील्ड झाली आहे. बॅकअप चांगला, फक्त मिळेल सिंगल. 43 धावा झाल्या आहेत. चला गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा थोडी मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वारंवार दुहेरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर देवीदास करत आहे. एक षटकार देवीदासच्या बॅटमधून आपण पाहिला होता. षटकातील पुढचा बॉल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. संपर्क आवत असं नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळाला.
देवीदास वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय तर रमेशच्या 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्याच्या जोरावर कुठेतरी डावाला सावरलं गेलंय. शिवनेरी स्पोर्ट आमने टीम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. षटकातील शेवटचा बॉल आहे फुलाची. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. 1+4 5 धावा मिळतील या बॉलवर. ऑन साइडला बॉलला भिडकवलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी परंतु फ्री हिट बॉल होता हे मात्र देवीदासला लक्षात नाहीये. फक्त ना फक्त मिलेल सिंगल आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 53. 53 धावा झाल्या आहेत. 54 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय शिवनेरी स्पोर्ट आमने टीमने गावदेवी चौदरपाडा टीम समोर. यस गावदेव चौदरपाडा टीम समोर 54 धावांचं लक्ष आहे. गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन आणि सोबतच गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. आपण त्या दरम्यान स्वागत सत्कार या ठिकाणी करणार आहोत. हरिभक्त पारायण मधुकर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. उद्योजक आमनेगाव त्यांना आपण सन्मानित करूया. मी किशोरजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. यस नामदेव पाटील करतायत काही हरकत नाहीये. नामदेवजी पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. रेग्युलर टाकतो तो बोली रेग्युलर बोली टाक. चला टॉस साठी या. गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आणि सोबतच टीम गुरुदत्त मानकोलीचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. आपण वळूया चालू मॅच कडे. 54 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ऐकूया आपण. दिवे गावचा गोड आवाज उमेश पाटील. धन्यवाद संजयजी वखारे सर. तर पहिल्या डावामध्ये 53 धावा बनवल्या गेल्या आहेत शिवनेरी आमने संघाकडून आणि चौदरपाडा संघाला जिंकण्यासाठी 54 धावाचा लक्ष ठेवलेला आहे. सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना आहे आणि आज बरोबर 10 वाजता सामन्याला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघ वेळेवर पोहोचले होते. तर सलामीची जोडी मैदानात. वेलकम महेंद्रजी पाटील साहेब उपसरपंच
ग्रामपंचायत पिसे सुस्वागतम. तसेच जगन्नाथजी पाटील यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. फुलाजी आणि राजन ही सलामीची जोडी मैदानात. जय गावदेव चौदरपाडा संघाची. राजेंद्र आणि फुलाजी आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते खंडू पाटील. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. जय गावदेव चौदरपाडा विपक्ष शिवनेरी आमने, त्यानंतर गुरुदत्त मानकोळी आणि गावदेवी ओवली या दोन्ही संघांनी संपर्क साधायचा आहे. गुरुदत्त मानकोळी आणि गावदेवी ओवली. 54 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचे ओव्हर आहे तो खूप महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी. खंडू पाटील पहिला चेंडू फुलटॉसचा ड्राईव्ह केलेला आहे. राजेंद्र यांनी फक्त आणि फक्त 1 धाव मिळते. 1 धावेने अकाउंट ओपन करण्यात आलेले आहे. खातं खोलतंय संघाचं. धावसंख्या 1. पुन्हा एकदा खंडू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज फुलाजी. और चेंडू क्लीन बॉल. नवीन फलंदाज येतोय अशोक. असे सुरेख असा बॉल होता. यॉर्कर खोलवर टप्प्याचा चेंडू त्याच्या हाताला गेला तर लेग स्टिक उखडून काढली फुलाजी याची. अप्रतिम असा चेंडू खंडू पाटील यांनी हाताला गेला होता. पहिली सफलता मिळते शिवनेरी आमने संघाला. एक मोठा फलंदाज तिथे फुलाजी हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज अशोक मैदानात. 54 धावाचं लक्ष आहे. सुरुवात चांगली होणे खूप गरजेचं आहे. सुरुवात जर तुमची चांगली असली तर नक्कीच शेवट सुद्धा आपला चांगला होतो. यावेळेस ड्राईव्ह केलेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. फक्त 1 धाव मिळते. सिंगल मिळते. धाव संख्या होते ती 2. 1 बाद 2 अशा धावा झालेल्या आहेत जय गावदेव चौदरपाडा या संघाच्या. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. इथे मात्र उत्कृष्ट असा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या अंगाला वल्ला. निर्धाव चेंडू येते. काय गोलंदाजी करीत आहेत ते खंडू पाटील. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक फलंदाज महत्वाचा फलंदाज बाद केलेला आहे. पुन्हा एकदा खंडू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ड्राईव्हचा फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. नक्कीच दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न व्हायला हवा होता, कारण क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले होते. त्या संधीचा फायदा मात्र उचलता आला नाही. फक्त 1 धाव मिळते. धाव संख्या 3. 1 बाद 3. पुन्हा एकदा खंडू पाटील यावेळेस कट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धाव संख्येने धाव संख्या वाढते ती होते 5. चार धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खंडू पाटील यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण आणि पेनल्टीच्या. नक्कीच इथे आउट केला नाही. तुम्हाला आउट करणे गरजेचं होतं. तुम्ही आउट बॅट्समॅनला आउट केलं नाही, रन आउट. त्यामुळे पेनल्टीच्या 2 धावा तुम्हाला इथे द्याव्या लागतील. अशा प्रकारे 2 धावा पेनल्टीच्या इथे जोडल्या जातील. धावसंख्या आहे त्या 8 धावा झालेल्या आहेत आणि पहिले षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8.
नक्की त्याची छोट्या छोट्या गोष्टी आहेत याकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे. एक धावा असतील, 2 धावा, कारण शेवटच्या क्षणाला जेव्हा तुम्ही एका धावेने मॅच हरताना तेव्हा त्या धावेची किंमत तुम्हाला नक्कीच समजते. इथे पेनल्टीच्या 2 धावा दिलेल्या आहेत. जर फलंदाजाला बाद केला असता तर नक्की 3 धावा वाचल्या असत्या. हरकत नाही, क्रिकेटमध्ये हे सर्व घडतच असतं. पहिल्या षटकाचा खेळ जमला. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 8 धावा बनवायच्या 54. क्रमांक 2 चे षटक घेऊन दिनेश आलेला आहे. समोर फलंदाज राजेंद्र, नॉन स्ट्राईकला अशोक, त्याला गुरुदत्त मानकोळी आणि गावदेवी ओवले दोन्ही संघांनी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पहिला चेंडू, मोठा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू, वाह, लाजवाब कॅच, उत्कृष्ट असा झेल. बाद होतोय 8 या धाव संख्येवर. अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडण्यात आला. नवीन फलंदाज मनोज येतोय. 2 बाद 8 अशा धावा झालेल्या आहेत गावदेव चौदरपाडा या संघाच्या. कालच्या दिवसामध्ये स्वर्गीय रतन भोईर, अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने कालचा दिवस आपल्या नावे केला. उत्कृष्ट अशी बॅटिंग पाहायला मिळाली गणेश ठाकरे याच्याकडून. 61 डावांचं लक्ष होतं आणि ते त्यांनी पार केलं. एक चेंडू राखून पुन्हा एकदा दिनेश. मनोज साठी मोठा फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि पुन्हा एकदा एक झेल, उत्कृष्ट असा झेल घेतलेला आलेला आहे. क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तोच क्षेत्ररक्षक होता आणि एक उत्कृष्ट अशी झेल परत एकदा घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तिसरा फलंदाज इथे बाद झालेला 8 या धाव संख्येवर. हॅट्रिक वर आहे आता दिनेश. पाहूया स्पर्धेची पहिली हॅट्रिक इथे होते का. विलास नवीन फलंदाज. वेलकम बंडू माली, गुरुदत्त मानकोली जे अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9. 3 बाद 9. दुसरे षटक मार्गस्थ आहे. 54 धावांचा पाठलाग करत आहेत जयगावदेव चौरदरपाडा हा संघ. यावेळेस मिस टाइम चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर राहिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 11. मोठा फटका अजून आलेला नाहीये. फक्त सिंगल डबलने इथे काम चालू आहे परंतु सिंगल डबलने काम होणार नाहीये. 54 धावा बनवायच्या आहेत. मोठे फटके मारावे लागतील. त्यामध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. गोलंदाजी चांगली आहे आणि क्षेत्ररक्षण सुद्धा खूप दर्जेदार. शिवनेरी आमणे संघाचं 2 झेल अतिशय उत्कृष्ट असे 2 झेल पकडले. ड्राईव्हचा फटका मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण करतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज धावबाद. चौथा फलंदाज बाद झाला होता या 12 या धाव संख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. बाळू
स्ट्राईकला विलास, नॉन स्ट्राईकला बालू आणि गोलंदाज आहे तो दिनेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी दिनेश कडून. फक्त 12 धावा झालेल्या आहेत, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 54 धावांचा पाठलाग करताना जय गावदेव चौधरपाडा हा संघ. ते मात्र उत्कृष्ट असा चेंडू, वेगवान चेंडू हाताळला गेला होता दिनेश यांच्या मार्फत. निर्धाव चेंडू होतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांमध्ये 4 बाद, 12 अशा धावा झालेल्या आहेत त्या चौधरपाडा संघाच्या. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 42. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. असंच इक्वेशन काल ठाकूरपाडा संघाला होतं. शेवट 12 चेंडू आणि 42 धावा बनवायच्या होत्या आणि त्यांनी बनवल्या. क्रमांक 3चं षटक घेऊन मनोहर आलेले आहेत. उत्कृष्ट असे 2 झेल मनोहर यांनी पकडले डीप मध्ये, डीप मिड विकेटला. पहिला चेंडू, ते मात्र उत्कृष्ट असा चेंडू, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही. निर्धाव चेंडू, सुरुवात चांगली केलेली आहे निर्धाव चेंडूने. बालू याच्या बॅटला काही चेंडू लागला नाही. मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न करतायत परंतु संधी मिळत नाही इथे. पुन्हा एकदा मनोहर, फुलटॉस चेंडू. आता नक्कीच पंचांचा शेवट व्हाईट बॉल, लेग स्टंप सोडून चाललेला हा चेंडू. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13. 11 चेंडू 41 धावांची गरज. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि म्हात्रे सरांचे रिएक्शन बघा. धावसंख्या होती ती 14. लागोपाठ 2 व्हाईट बॉल इथे हाताळण्यात आलेले आहेत मनोहर याच्या मार्फत. पहिला चेंडू चांगला हाताळला गेला होता. इथे मात्र मोठा फटका आलेला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 16. प्रयत्न चांगला केला होता झेल घेण्याचा. 16 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा मनोहर, ते मात्र अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. गोलंदाजी खूप चांगली आहे शिवनेरी आमने संघाची. फलंदाजी चांगली केली, आता गोलंदाजी सुद्धा चांगली करत आहेत. एकंदरीत ते मात्र आडव्या बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला होता. फलंदाज होईल धावबाद. यानंतर होणारा सामना असेल गुरुदत्त मानकोली आणि गावदेवी ओवळी. तर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ हजर नव्हते, त्यामुळे पुढचा जो सामना होईल तो 3 षटकांचा असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. आयोजकांनी त्याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कारण इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघ हजर नव्हते, त्यामुळे पुढचा जो सामना होईल तो 3 षटकांचा राहील. मनोहर, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. नवीन फलंदाज पंडित आलेला आहे. खुलजा सिमसिमच्या स्टाईल मध्ये इथे म्हात्रे सरांचा व्हाईट बॉल देण्याची जी पद्धत आहे. धावसंख्या 17. 3 व्हाईट बॉल या ओव्हर मध्ये आलेले आहेत. यावेळेस ओव्हर पिच चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलेला आहे. डीप मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त 1च धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या 18. स्ट्राईकला बालू येतोय. अजून एकही चौकार मात्र आलेला नाहीये. 18 धावा धावपळकावर. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा सामना, 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा बनल्या आहेत. आता 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. म्हणजे 6 चेंडू तुम्हाला 6 चेंडू षटकार मारायला लागतील. 6चे 6 चेंडू.
गुरुदत्त मानकोली आणि गावदेवी ओवली संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. शेवटची ओव्हर जिंकण्यासाठी 36 धावांची गरज, म्हणजे 6 षटकार मारावे लागतील. पाहूया युवराज सिंग सारखा कारनामा इथे होतोय का. फलंदाज पंडित पहिला चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्टे देत नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात केलेली आहे पप्पू यांनी. धावसंख्या फक्त आणि फक्त 18, 5 मध्ये 36 बनवायचे आहेत. ते मात्र मिस टाइम शॉट थर्डमॅनला चेंडू जातोय. फक्त आणि फक्त 1च धाव मिळते. धावसंख्या होती ती 19, तर 4 चेंडू मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. चार चेंडू 35 धावा. पप्पू गोलंदाजी करतोय. ते मात्र मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. निर्धाव चेंडू. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये राहिलेली आहे, करण्यासारखं काही राहिलेलं नाहीये फलंदाजांना. इथे मात्र दांडी गोल. शिल्लक आहेत या मॅचचे. धावसंख्या 19, 6 बाद 19 अशी धावसंख्या झाली आहे चौदरपाडा संघाची. याचा पहिला सामना आहे. चौदरपाडा विपक्ष आमने. 54 धावांचे लक्ष होते. इथे मध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्टे देत नाही. निर्धाव चेंडू. फक्त आणि फक्त 1 बॉल शिल्लक आहे या इनिंगचा. नरेश आहे फलंदाजी. लवेश इथे मात्र नो बॉल आणि चौकार येतो. पहिला चौकार जाता जाता केला इशारा. पहिला चौकार. शेवटचा चेंडू तिथे बिमरच्या स्वरूपात टाकण्यात आलेला आहे. गोलंदाजी चांगली राहिली होती. शेवटचा चेंडू तिथे बिमर. 24 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 1 चौकार. पहिला चौकार चौदरपाड्याच्या इनिंगचा हा पहिला चौकार आहे. ते मात्र पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. व्हाईट बॉल. धावसंख्या 25, 1 चेंडू बाकी आहे. 1 चेंडूला खूप वेल इथे घेतलेला आहे पप्पू यांनी. ते मात्र कट केलेल्या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे शिवनेरी आमने हा संघ इथे विजयी झालेला आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो